स्वयंघोषित महाराज कालीचरण यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक सभेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त टीका केली। मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांनी मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख केला। त्यांच्या वादग्रस्त टीकेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे। मराठवाड्यातच हे विधान केल्यामुळे इथलं वातावरण सध्या तापलंय। यानंतर ज्यांच्या मतदारसंघात सदर कार्यक्रम झाला त्या संभाजीनगर पश्चिमचे आमदार आणि उमेदवार संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात येत आहे। हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता, पण शिरसाटांनी यावर भूमिका मांडली असून कालीचरण यांच्या टीकेपासून हात झटकले आणि त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही असं म्हटलंय। कालीचरण महाराज म्हणाले होते की आता एक आंदोलन हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी झालं। कशी हवा होती त्या आंदोलनाची। लाखो लोक मुंबईत आले होते। त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली। त्यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे। हिंदू लोक मतदानाला जात नाही तर मग राजा कोण येणार? तर मुसलमानांचे पाय चाटणारा। हिंदू मतदान करतील तरच कट्टर हिंदू राजा येईल। जर तुम्ही पेट्रोल दरवाढ भाववाढीसाठी मतदान कराल मग राजा कोण बसणार? असा सवाल कालीचरण महाराजांनी विचारला। कालीचरण महाराज मनोज जरांगेंना राक्षस म्हटल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे। दरम्यान त्याचा फटका मतदानावर होऊ शकतो। त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शिंदे गटाचे आमदार संभाजीनगर पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाट हे तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले। दरम्यान याविषयी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की मी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी हे वक्तव्य केलं अशा काही बातम्या आल्या, पण मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही। माझा त्याच्याशी काही संबंध नाही। जरांगे पाटलांविषयी मला नेहमीच आदर आहे। कालीचरण महाराजांशी माझा काहीही संबंध नाही। माझ्या मतदारसंघात कालीचरण महाराजांची सभा झाली, पण त्याच्याशी माझा संबंध नाही। ना मी त्यांना कधी भेटलोय आणि नाही मी तिथे उपस्थित होतो आणि नाही माझे बॅनर लागले। पण अशा काही बातम्या आल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात। जरांगे पाटलांचा आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे। मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना मदत करण्याच्या भूमिकेत आहोत। त्यामुळे मराठा समाजात जर काही गैरसमज झाला की मी हे सगळं घडवतोय तर त्याचा परिणाम वाईट होईल याची जाणीव मला आहे। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्यात, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। यावर जोरदार राजकारण रंगलेलं असताना मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांना सडेतोड उत्तर दिलं। मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला। पाटील म्हणाले की हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येतं तेव्हा आम्ही समोर असतो। तुला आम्ही कधी बोललो नाही की तू वर आणि खाली वेगळा दिसतो। बाबा तुला आमचं दुःख कळायचं नाही। तुम्ही पाकिटं घेऊन कीर्तन करता। तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका। तू सुपारी घेतली आहे, तुला काही अक्कल नाही। सरकारने हे असले संत कुठून प्रचाराला आणलेत? हिंदू असूनही का मराठ्यांच्या पोराला मारायला निघालेत? तुला मराठ्यांचा इतका तिरस्कार का आहे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। पुढे जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांच्यावरती जोरदार निशाणा साधला। पाटील म्हणाले की या बाबाला काही एक गरज नव्हती। आरक्षण आणि बाबांचा काय संबंध? या बाबाने बरेच काही सांगितलंय। बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, हे त्यांचं काम आहे। आरक्षण काय हे शिकवणं त्यांचं काम नाहीये। हा विचित्र प्राणी आहे। तू का बाबा आहे का हेंद्र्या? माझ्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे होतात? हा टिकल्या गंध लावतो, नथ घालतो। हा आतून काही घालतो की नाही हे लोकांना माहित नाही। तुला काय अक्कल आहे का रे? कालीचरण हा सपाट दिसतो वरून खालपर्यंत, अशी गंभीर टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। पण या कालीचरण बाबाच्या वक्तव्याचा फटका संभाजीनगर पश्चिम मध्ये महायुतीला बसेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता।